नमस्कार मित्रांनो, तुमचं एक्झाम सेंटर या यूट्यूब चॅनेलवर हार्दिक स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये CTET म्हणजेच सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। ही परीक्षा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2026 ही रिओपन झालेली आहेत। म्हणजे हे जे फॉर्म आधी निघले होते परत एकदा फॉर्म रिओपन झालेले आहेत। तर त्यासाठी तुमची कुठली पात्रता लागणार आहेत, त्यानंतर एक्झाम फी काय असणार आहेत, त्यानंतर महत्त्वाच्या तारखा कुठल्या असणार आहेत, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्ही आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा। चला तर आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। इथं तुम्ही बघू शकता परीक्षेचे नाव केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सप्टेंबर 2026 म्हणजेच हे जे पेपर सप्टेंबरमध्ये होणार होते ते आता पोस्टपोन झालेले आहेत। त्याऐवजी त्यांनी जाहिरात रिओपन केलेली आहेत। म्हणजे तुम्हाला ॲप्लिकेशन करण्यासाठी अजून मुदत वाढवून दिलेली आहे। तर ती मुदत कुठपर्यंत असणार आहे ते आपण पुढे पाहणार आहोत। त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता शैक्षणिक पात्रता। तुम्हाला जर इयत्ता 1ली ते 5वी या वर्गावर शिक्षक बनू इच्छिता तर त्यासाठी तुमची पात्रता 50% गुणासह 12वी उत्तीर्ण झाला पाहिजे। त्याचबरोबर तुमचं DED किंवा समतुल्य शिक्षण झालं पाहिजे। जर तुम्ही इयत्ता 6वी ते 8वी या वर्गावर शिक्षक बनू इच्छिता तर त्यासाठी तुमची पात्रता 50% गुणासह पदवीधर असला पाहिजे। त्याचबरोबर तुमचं शिक्षण हे BED किंवा समतुल्य झालेलं असलं पाहिजे। आता आपण एक्झाम फी बद्दल माहिती पाहणार आहोत। तर इथं तुम्ही बघू शकता प्रवर्ग म्हणजे जनरल कॅटेगरी किंवा OBC या प्रवर्गासाठी तुम्हाला फक्त पेपर 1 द्यायचा असेल किंवा पेपर 2 द्यायचा असेल, दोन्हीपैकी एक कुठला तर द्यायचा असेल तर त्यासाठी 1000 रुपये। जर तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही द्यायचे असेल तर त्यासाठी 1200 रुपये एक्झाम फी आहे जनरल कॅटेगरीसाठी आणि OBC कॅटेगरीसाठी। आणि प्रवर्ग SC ST PWD या प्रवर्गासाठी तुम्हाला पेपर 1 द्यायचा आहे किंवा पेपर 2 द्यायचा आहे, दोन्हीपैकी कुठला तर एक द्यायचा असेल तर 500 रुपये आहे। जर दोन्ही पेपर द्यायचे असतील तर तुम्हाला 600 रुपये भरावे लागतील। तर आता तुम्ही इथं बघू शकता ऑनलाईन अर्ज म्हणजे अर्ज तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे। महत्त्वाच्या तारखा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख ही 1 सप्टेंबर 2026 असणार आहेत। आणि परीक्षा कधी होतील ती आधी 6 सप्टेंबरला होणार होती, त्यांनी आता पोस्टपोन केलेली आहे। जेव्हा परीक्षेच्या तारखा येतील मी तुम्हाला अपडेट देत जाईन। आणि तुम्हाला या परीक्षेचा सिलेबस जाणून घ्यायचा असेल तर मला कमेंटमध्ये सिलेबससुद्धा विचारा, मी तुम्हाला त्याबद्दल माहिती देणार आहे। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।